म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या स्पीचमध्ये एवढंच सांगितलं की जे लोकतांत्रिक सरकार आहे एक अमूल्य मत आहे. आता दुर्दैव आला ना, अमूल्य मत राहिला की नाही हाही एकशे प्रश्न आहे आमच्या समोर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव आहे. त्याबाबत मी सर्व देशवासियांना जयंती निमित्त आणि गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी या देशाला जे संविधान दिलं आहे ते संविधान त्याचं प्रिएम्बल ज्याला म्हणतात, सुरुवातच अशी आहे की संपूर्ण अभ्यास, संपूर्ण विश्वाच्या घटनांचा अभ्यास करून बाबासाहेबांनी तो संविधान दिला आणि त्याच्यामध्ये देशातील हिंदू मुसलमान यासोबतच जे दुर्बल घटक आहेत ओबीसी एससी आणि एसटी या सगळ्या लोकांना न्याय कसं मिळेल त्याला घटनात्मकरित्या 14 PHCच्या इमारती जवळजवळ 14 कोटीच्या अनेक उपकेंद्र जे जिल्हा परिषद असताना मी केला आहे. आणि असा मोठा आणि शिक्षणातले जे सर्व शिक्षा अभियानातून अनेक ठिकाणी खोल्या, हायस्कूल, इमारती, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात फार मोठ्या प्रकारचं कार्य आमच्या कारकिर्दीत झालं. हे म्हणणं काही मोठी जिल्हा परिषदेची इमारत जेव्हा बनली आहे, माननीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना जिल्हा परिषद जी इमारत आहे ती माझ्या कारकिर्दीत सुरू झाली. इमारतीचं भूमिपूजन विलासरावजी देशमुख साहेब स्वतः आले होते. जिचकार साहेब होते, कदम साहेब होते, त्यावेळचे अनेक मंत्री होते. ते 97 या 5 वर्षात मी सभापती समाज कल्याण भंडारा म्हणून कार्य केलं जिल्हा परिषदेवर. अत्यंत सुवर्ण काळ होता. तुलसिंग पवार आणि त्या काळातले अनेक झेडपी मेंबर नावाजलेले लोक जे पुढे जाऊन मी सोडून सर्वच लोक आमदार झाले असं म्हणायला हरकत नाही. विविध पक्षाचे कापगतेजी असतील, कोणी असेल, कटकवार असेल किंवा नागपुरे साहेब असतील, गिरिजा शंकर, इथे राजकुमारी वाजपेयी, पन्नालालजी दुबे, हा जुना काळ. एक मुद्दा येत आहे, आपण जेव्हा समाज कल्याण सभापती होता भंडारा जिल्ह्याचे, तर त्यावेळेस कोणतं कार्य केलं असं आठवणीत एखादा प्रसंग असेल? तुलसिंग भाऊ पवार देवरी हे फार अनुभवी आणि विशेषतः पंचायत राज मधले फार अभ्यासू व्यक्तिमत्व होते. ज्यांनी फार आधी बाळासाहेब तिरपुडे, नारायणराव आपले अगरवाल, बाप्पाबुडी आणि स्वरूपचंदजी जैन आणि इथे केवलचंदजी जैन, माननीय भैयालाल पटले, अशा सगळ्या लोकांसोबत त्यांनी केशवराव पारधी तुमसरचे, हेडाऊ आणि रंबाळ असा जुना काळ होता. त्या काळात काम केलं. त्या दरम्यान मला हा संधी मिळाला आणि त्याच वेळेला पुढे येऊन मला 79 मध्ये हे मिळाल्यावर मी 12 वर्ष झेडपी मेंबर आणि जिल्हा सरकारी वकीलही. आज भेटणार आहोत जे भंडारा जिल्हा परिषद असेल, गोंदिया जिल्हा परिषद या ठिकाणी पदाधिकारी राहिलेले KR शेंडे, ऍडव्होकेट KR शेंडे यांना पूर्ण भंडारा आणि गोंदिया जिल्हा ओळखतो. तर KR शेंडे गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष होते आणि भंडारा जिल्ह्यामध्ये समाज कल्याण सभापती. तर त्या संदर्भामध्ये जे आता महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत आहे, तर पुराणे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते, तर यांच्याबरोबर बोलूया आपण. आज मी धनंजय चव्हाण, 24 भारत. तर सर, आपला परिचय आणि गाव, कुठं जन्म सांगा. मी कृष्ण कुमार रघुनाथ शेंडे. माझा जन्म मौजा घुमर्रा, तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया इथे झालाय. 2 मार्च 1944. यानंतर मी 4थ्या वर्गापर्यंत घुमर्रा इथे माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर पुढच्या शिक्षणाकरता मी गोंदिया इथे आलो. इथे JM हायस्कूल सिव्हिल लाईन ब्रँच मध्ये मी 5 ते 10 आणि मेन ब्रँच मध्ये 12वी पर्यंत शिक्षण घेतलं.
आणि त्यानंतर NMD कॉलेजमध्ये मी तिथून BA केला. त्यानंतर माझं शिक्षण नागपूर येथे LLB MA LLB केलं आहे. तिथेच मी ॲडव्होकेट किंवा माजी न्यायमूर्ती भाऊ वहाने साहेब हायकोर्ट यांच्या असिस्टंट म्हणून मी त्यांच्या ज्युनियर म्हणून काम केलं. आणि तिथेच मी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात अनेक ठिकाणी मला काम करण्याचं संधी लाभलं. पुढे जाऊन माझी प्रॅक्टिस वाढल्यावर मी गोंदिया येथे स्थिर झालो. म्हणजे तुम्ही गोंदियाच्या नागपूरवरून गोंदियाला आलो कोर्टामध्ये? कारण गोंदिया येथे हे माझं गणेश नगर आमच्या वडिलाचं हातचं घर आहे. आणि मी वर्ग 5 मधून शिकत असताना आज पावेतो तसं माझं आता रेसिडेन्स ऑफिस, जिल्हा काँग्रेस ऑफिस आणि साऱ्या रीतीनं जे काही मी कार्यवकिली म्हणून केलं ते मी कृष्णकुंज गणेश नगर गोंदिया येथूनच करत आहोत. सर, जे पहिले गोंदिया आणि भंडारा जेव्हा जिल्हा वेगळा व्हायच्या अगोदर भंडारा जिल्हा होता, तर त्यावेळी सर सभापती पदाचा जो मान सन्मान होता आणि आजचा जो मान सन्मान आहे याच्यामध्ये काय म्हणजे फरक आहे? सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की 1970 नंतर मी इकडे वकिली सुरू केली आणि NISA काँग्रेस, त्यावेळची जी काँग्रेस होती इंदिराजीची, त्या इंदिरा काँग्रेसमध्ये मला काम करण्याचा संधी मिळाला. आणि त्याच्यात मी भंडारा जिल्हा युवक काँग्रेस होती तेव्हा युवक काँग्रेसचे ॲडव्होकेट मधु बेदरकर हे अध्यक्ष होते त्या युवक काँग्रेस जिल्ह्याचे. मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो युवक काँग्रेसचा. आणि आनंद वंजारी महामंत्री होते, रहीम बाबा पटेल होते आणि इथे साकोलीत जयंत कटकवार होते. आणि अशा अनेक लोकांसोबत इथे भैयालाल तुरकर आणि विजय जायस्वाल असे अनेक मंडळी आमच्या त्या युथ काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्यानंतर युथ काँग्रेसमधून हे काम करत असताना मग काँग्रेसमध्ये इंदिरा काँग्रेस जेव्हा निर्माण झाली तर मी भंडारा जिल्ह्याचा महामंत्री म्हणून काम केलं. अनेक वर्ष भंडारा जिल्हा महासचिव. मला 1979 मध्ये जिल्हा परिषदेची कौलेवाडा कोरेगाव पंचायत कौलेवाडा इथली पंचायतची काँग्रेसची सीट मिळाली आणि मी निवडून आलो 79 मध्ये जिल्हा परिषद भंडाऱ्यावर. त्यावेळेला काँग्रेसची मेजॉरिटी नव्हती, त्यामुळे मी 12 वर्ष मला पब्लिक प्रोसिक्युटर आणि जिल्हा सरकारी वकिलीचा चान्स भंडाऱ्यात मिळाला. तर जवळजवळ भंडारा जिल्ह्यात मी जिल्हा सरकारी वकील आणि पब्लिक प्रोसिक्युटर या प्रकारे सेशन कोर्टामध्ये कार्य करत राहिलो. आणि सरकारच्या परवानगीनं मी एक मुद्दा येत आहे, मी आपण जेव्हा समाज कल्याण सभापती होता भंडारा जिल्ह्याचे, तर त्यावेळेस जसं कोणतं कार्य केलं असं आठवणीत एखादा प्रसंग असेल? तुलसिंग भाऊ पवार देवरी हे फार अनुभवी आणि विशेषतः पंचायत राज मधले फार अभ्यासू व्यक्तिमत्व होते, ज्यांनी फार आधी बाळासाहेब तिरपुडे, नारायणराव आपले अगरवाल, बाप्पा बोडी आणि स्वरूपचंदजी जैन आणि इथे केवलचंदजी जैन, माननीय भैयालाल पटले अशा सगळ्या लोकांसोबत त्यांनी, केशवराव पारधी तुमसरचे, हेडाऊ आणि रंबाळ असा जुना काळ होता, त्या काळात काम केलं. त्या दरम्यान मला हा संधी मिळाला आणि त्याच वेळेला पुढे येऊन मला 79 मध्ये हे मिळाल्यावर मी 12 वर्ष ZP मेंबर आणि जिल्हा सरकारी वकील ती 5 वर्ष होतो. 5 वर्ष. आणि त्या काळात भंडारा जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी, देवरी आणि सालेकसा हे आदिवासींनी नक्सलाइट्स एरिया होते, तिथे विशेष ग्रँट मिळायची आणि त्यामुळे आदिवासी क्षेत्रात तुलसिंग भाऊच्या खांद्याला खांदा लावून आणि माननीय भरतभाऊ भायकार या सगळ्या सोबत फार मोठ्या प्रमाणात SC ST मागासवर्गीय अशा विविध विभागात मला
जवळून कार्यकर्त्यासोबत काम करण्याचा संधी मिळाला आणि त्याची संपूर्ण क्रेडिट त्या काळात जे काँग्रेसचे नेते होते, काँग्रेसचे लोक होते, त्यावेळेला प्रफुल्ल पटेल इथले प्रमुख होते, माननीय प्रफुल्लभाईजी पटेल यांच्या सोबत भिडून चांगलं कार्य या भंडारा जिल्ह्यात आम्हाला तेव्हा करता आलं. ते सोडून 10-12 वर्षानंतर कुऱ्हाडी पाथरे येथून मला तिकीट काँग्रेसची मिळाली 92 मध्ये. ते 97 या 5 वर्षात मी सभापती समाज कल्याण भंडारा म्हणून कार्य केलं जिल्हा परिषदेवर. अत्यंत सुवर्ण काळ होता. तुलसिंग पवार आणि त्या काळातले अनेक झेडपी मेंबर नावाजलेले लोक, जे पुढे जाऊन मी सोडून सर्वच लोक आमदार झाले असं म्हणायला हरकत नाही. विविध पक्षाचे, कापगतेजी असतील, कोणी असेल, कटकवार असेल किंवा नागपुरे साहेब असतील, गिरिजा शंकर, इथे राजकुमारी बाजपाई, पन्नालालजी दुबे, हा जुना काळ. त्यांच्या सान्निध्यात मला काम करण्याचा संधी मिळाला. आता सर विषय असा येत आहे की जेव्हा भंडारा गोंदिया 2 जिल्हे वेगळे झाले, तर त्यावेळेस आपण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले, तर त्या काळातल्या आठवणीबाबत तुम्ही काय म्हणाल? कोणते असे कार्य केले? काय झालं, गोंदिया जिल्हा वेगळा झाला आणि नंतर मी आपली सरकारी वकिली सोडून मी इथे डॉक्टर श्रीकांतजी जिचकार साहेब, नागपूर, जे गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या सांसदच्या चुनाव लढवलं, किंचितसे काही सीटांनी ते जिंकले नसले, पण त्यांचा फार मोठा नेतृत्व भंडारा गोंदिया जिल्ह्याला लाभला आणि त्यामुळे लोकांनी गोंदिया भंडारा जिल्ह्यात दोन्ही ठिकाणात भरघस काँग्रेसला निवडून दिलं. भंडारा गोंदिया या दोन्ही ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत या सगळीकडे काँग्रेसची मेजॉरिटी बसली आणि ती साधारणतः 2012-15 पर्यंत काँग्रेसच होती. 1-2 ब्लॉक जर सोडले तर माझ्या मते काँग्रेस भयंकर बलशाली, संघटित आणि चांगल्या नेतृत्वात सुरू होती. तर सर आता एक मुद्दा येत आहे संविधानाचा. छोट्या छोट्या PHC होत्या भंडारा गोंदिया जिल्ह्यात, नवीन जिल्हा होता, तर भंडाऱ्याचे ऑफिसर येऊन आम्ही शेड मध्ये बसून हा गोंदिया जिल्हा तेव्हा निर्माण केला. म्हणजे बसायला जागा नव्हती. खूप सहकार्य मिळालं मला आणि त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात जवळ 14 PHCच्या इमारती, जवळजवळ 14 कोटीच्या, अनेक उपकेंद्र जे जिल्हा परिषद असताना मी केला आहे. आणि असा मोठा आणि शिक्षणातले जे सर्व शिक्षा अभियानातून अनेक ठिकाणी खोल्या, हायस्कूल, इमारती, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात फार मोठ्या प्रकारचं कार्य आमच्या कारकिर्दीत झालं. हे म्हणणं काही मोठी जिल्हा परिषदेची इमारत जेव्हा बनली आहे, माननीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना जिल्हा परिषद जी इमारत आहे ती माझ्या कारकिर्दीत सुरू झाली. इमारतीचं भूमिपूजन विलासरावजी देशमुख साहेब स्वतः आले होते. जिचकार साहेब होते, कदम साहेब होते, त्यावेळचे अनेक मंत्री होते. त्यांच्या द्वारे जिल्हा परिषदेच्या इमारती सुरुवात झाली आणि आमच्या नंतर दुसऱ्या 5च वर्षात पुन्हा ते मुख्यमंत्री झाल्यावर त्या विलासरावजी देशमुख साहेबांच्याच हस्ते इथे या इमारतीचं उद्घाटन झालं. कलेक्टरेट आणि अनेक सोयी माननीय विलास. चेअरमॅन, सभापती कोण कोण? माझ्या वेळेला इथे डॉक्टर योगेंद्र भगत तिरोडा हे शिक्षण आणि आरोग्य सभापती होते. फार चांगलं काम केलं. बांधकाम अर्थमध्ये धनालालजी नागरेकर सभापती होते. देवरी आदिवासी क्षेत्रातून श्रीमती आचलेबाई ह्या समाज कल्याण सभापती होते आणि महिला बालकल्याणला वालदेबाई अर्जुनी मोरगाव या लोक माझ्यासोबत बॉडीत होते. आणि त्यावेळेला जवळजवळ 17 महिला होते. पहिली वेळ होती ते महिलांना मला वाटते पंचायत राजनुसार तिकीट मिळाली आणि त्यानुसार ती जिल्हा परिषद अत्यंत माझ्या मते एक चांगला विकासाची चालना देणारी ठरली. आता सर, जे आता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत राहुल गांधीजी, तर सर याविषयी आपलं काय मत आहे? काँग्रेस कोणाकडे घेऊन जाईल याविषयी काय मत आहे आपलं? सर्वप्रथम संविधानाला जर वापरल्या गेलं, बाबासाहेबांनी आपल्या भाषणातही सांगितलं की संविधान किती चांगलं आहे, किती उत्कृष्ट आहे, हे त्याच्यावर अवलंबून आहे
की याला राबविणारी जी सरकार आहे, यंत्रणा आहे, भविष्यात त्याच्यावर या संविधानाचं मूल्यमापन केलं जाऊ शकते. म्हणून स्पीच मध्ये एवढंच सांगितलं की जे लोकतांत्रिक सरकार आहे एक अमूल्य मत आहे. आता दुर्दैवाला ना अमूल्य मत राहिला की नाही हाही एक प्रश्न आहे आमच्या समोर देशामध्ये जे तर डॉक्टर आता मला असं वाटते डॉक्टर सर्वप्रथम मी काँग्रेसमध्ये तसं माझ्या वडिलांमुळे जन्मजात काँग्रेसी आहे. पहिला मुद्दा जन्मजात कारण माझे वडील आणि त्या काळात रावसाहेब ठवरे अनेक लोक जे नेता झाले त्याच्यामुळे मी काँग्रेसमध्ये आहो आणि तो अनायश संधी मला मिळत गेला. मी कधीच पक्ष बदललेला नाही आणि त्यामुळे काँग्रेसची जी विचारधारा आहे महात्मा गांधीजी असोत, पंडित नेहरूजी असोत, त्यापुढे इंदिराजीच्या कारकिर्दीत आम्ही युथ काँग्रेसमध्ये काम केलं. त्याच्यानंतर आम्ही राजीवजी आणि पुढच्या काळात जे गव्हर्नमेंट आल्या त्याच्यामध्ये आम्ही काँग्रेस जिल्हा परिषद आणि काँग्रेसच्या माध्यमाने जे 20 सूत्री 25 जे बी कार्यक्रम होते जे लोक कल्याणकारी होते त्याच्यामुळे वास्तविक या देशाच्या विकासाचा पाया ठेवल्या गेला. आता नवीन सरकार आले ते ठीक आहे कारण लोकतंत्रमध्ये हे स्वाभाविक आहे की सरकार बदलू शकते, एखाद्या पक्षाच्या हात जाऊ शकते, परंतु त्यासोबतच संविधानानुसार लोकांना न्याय देणं आणि विकास करणं, सारखा विकास करणं हे अति आवश्यक आहे. आज मी पहिल्यांदा बघतो आहे एवढ्या काँग्रेसच्या कारकिर्दीत की काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते लोकसभेचे माननीय यांनी जो पुढाकार घेतला काँग्रेसला सबल करण्याचा, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि तो जिल्ह्यापर्यंत संघटित कसं होईल, सामान्य माणसाला त्या संघटनेचा लाभ कसा होईल हे फार मोठी बाब आहे. त्यांनी सर्वप्रथम मला असं म्हणायचं आहे की घटनेनुसार ओबीसी, SC आणि ST यांची जनगणना, यांचं सेन्सेस आणि त्या प्रमाणात त्यांना राज्य याच्यामध्ये त्यांना नोकरीमध्ये, त्यांना प्रशासनामध्ये विविध ठिकाणी त्यांना लाभ कसा देता येईल हे केव्हा ठरवता येईल. ही संपूर्ण अभ्यास, संपूर्ण विश्वाच्या घटनांचा अभ्यास करून बाबासाहेबांनी तो संविधान दिला आणि त्याच्यामध्ये देशातील हिंदू, मुसलमान यासोबतच जे दुर्बल घटक आहेत ओबीसी, SC आणि ST या सगळ्या लोकांना न्याय कसं मिळेल, त्याला घटनात्मकरित्या सेन्सेस होईल, ज्याला आजही माझ्या माहितीनुसार केंद्र सरकारने आतापर्यंत वारंवार राहुलजींना मागणी केल्यावरही माननीय अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष खडकेजी यांनी अनेकदा मागणी केली, परंतु ही गोष्ट ते मानायला तयार नाही. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये जोपर्यंत ओबीसी, माझ्या मते ओबीसी फार मोठ्या प्रमाणात आहे, 60-70% जर ओबीसी असेल तर त्यांना त्यांची जनसंख्या, त्यांची भागीदारी ठरवलं कसं होईल. जसा आता आपण 30% महिलांना देतो, जिल्हा परिषद मध्ये देतो, रिझर्वेशन मध्ये 30% SC ST यांना देतो, 27% ओबीसीला मंडल आयोगानुसार घेतो. पण हा एक फॉर्म्युला झाला. आज काळाची गरज आहे की नव्यानं, आज मला वाटते मागील 10 वर्षापासून सेन्सेस झालेले नाही. बरोबर. तर जोपर्यंत केंद्र, आपलं म्हणणं असं आहे की एक भाकर आहे तर भाकरीचे जे तुकडे म्हणजे सगळे वाटप सगळ्या समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे, ते आज पोहोचत नाही असं आपलं. नाही, निश्चितच आहे ना. कुठेतरी राजीवजीला हे वाटलं होतं की आम्ही तेथून 1 रुपया देतो. ते आपल्या लाल किल्ल्याच्या भाषणात बोलले होते माननीय राजीवजी गांधी पंतप्रधान म्हणून की 1 रुपया जेव्हा केंद्रातून किंवा सरकारकडून जातो त्याच्यातले 15 पैसे फक्त लोकांपर्यंत जातात. हे त्याची दुःखद वेदना होती. म्हणजेच मध्ये कुठेतरी घोड आहे प्रशासनात किंवा दलाली किंवा जे काही असेल ते काही असू द्या, हा शोधाचा विषय आहे. पण त्यांनी हे बोलून दाखवलं, याचा अर्थ त्यांनी लपवलं नव्हतं. आणि ज्या राजीवजी विषयी किंवा इंदिराजी विषयी काही केलं नाही म्हणतात, हे सगळं काँग्रेसच्या हात काय, नेहरूजीच्या हात आहेत. भाकरा नागल पासून जेवढ्या व्हॅली आहेत ना, जे काही आहेत प्रोजेक्ट आहे, इस्रो आहे इंदिराजीने ज्याच्यात हे केलं. इस्रो त्यांनी पाकिस्तानला बांगलादेश हे करून त्याला स्वतंत्र राज्य दिलं शेजारी. आपल्या जिल्ह्यामध्ये गोशीखुर्द आहे डॅम, गोशीखुर्द हा राजीवजीच्या हातचा आहे. इंदिरा सागर. आज 3-4 जिल्ह्याला त्याच्या लोकांना
सर आता एक प्रश्न आहे शेवटचा की प्रशासन अगोदर आपण मी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले आहे, तर सर प्रशासन हे आजचं प्रशासनामध्ये काय बदल झाले तुमच्या मते? माझ्या मते जिल्हा प्रशासनामध्ये उच्च पदावर काम करताना तो जिल्हा परिषद अध्यक्ष असो किंवा सभापती, पंचायत स्तरावरही का होईना, निदान सभापतींनी जेव्हा तुम्ही खालच्या कर्मचारी कामकाज करता त्यांना मोकळ्या रीतीनं काम करू दिलं पाहिजे. जर तुम्ही स्वतः ठेकेदारीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल आणि खालच्या स्तरापर्यंत या पद्धतीचं जर तुमचं वर्किंग असेल तर ते पारदर्शी शासन होऊ शकत नाही. तुम्ही आज राज्यमंत्र्याचा दर्जा जर जिल्हा परिषद अध्यक्षाला आहे, कलेक्टर म्हणजे पालकमंत्री, त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, त्यानंतर कलेक्टर, सीओ, एसपी, ही जी यंत्रणा आहे जिल्ह्याला राबवणारी, त्याच्यात तुम्ही आपला मान सन्मान ठेवून वागलं पाहिजे ना. तुमच्या हातूनही काही आदर्श लोकांसमोर गेला पाहिजे आणि तुम्ही या फालतू गोष्टीमध्ये आपला वेळ घालवण्याकरता मिळालेला जो संधी आहे तो लोक कल्याणाकरता घालवा, त्याच्याशिवाय शक्य नाही आहे. ठीक आहे. तर असे होते आमचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते KR शेंडे साहेब यांनी अनेक प्रश्नावर उजाळा प्रकाश टाकलेला आहे. मी 24 भारत धनंजय चव्हाण, गोंदिया.